राहतील नक्कीच। मामाश्री देखील आहेत आमचे नात्याने आणि आज चांगला खेळ करतील। चांगला खेळ करावाच लागेल कारण मैदानाच्या आतमध्ये अडचणीत सापडलाय वडवली हा संघ। यावेळेस फटका सुरेख आहे, फटक्यामध्ये ताकद आणि नजाकत देखील होती। चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर फेकून दिला जातोय। सांडीच्या बॅट मधून आता षटकार पाहायला मिळतोय। तर आश्चर्याची बात अशी आहे की अजून राहुल भंडारी मैदानाच्या आतमध्ये पोहोचले नाही। काय प्लॅनिंग आहे समजत नाहीये। यावेळी फटका आणखी एक चांगला मारलाय, टोकलाय का षटकार आणि त्याचं चोख प्रत्युत्तर। हा चेंडू देखील पार्किंग प्लॉट मध्ये सीमा पार षटकार। यावेळी देखील चेंडू सीमा पार फेकून दिला जातोय। बॅक टू बॅक सलग तिसरा षटकार इथे फेकून दिलाय। मैदानाच्या आतमध्ये सँडी नावाचं वादळ। नक्कीच झेल देखील होऊ शकला असता कारण चेंडू जास्त लांब पडला नव्हता। फ्लॅटेड सिक्स होता तिथे आणि प्रशांतने कुठेतरी निराशा व्यक्त केली तिथे। जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणखी एक मोठा फटका येईल का? धावफलक आता इन्क्रीज होतो 26 या आकड्यावर। यावेळी देखील फटका सुरेख आहे, ह्यूज अँड हँडसम आणि स्ट्रोक पाहायला मिळतोय षटकार। तर नक्कीच रिमेंबर करून देतोय की 6 चेंडू मध्ये 6 षटकार अजून या क्रीडांगणावर लागले नाहीत, परंतु तो विक्रम पूर्ण केला जाईल का? कारण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये युवराज सिंग सारख्या मोठ्या फलंदाजाने 6 चेंडू मध्ये 6 षटकार लगावले होते। समोर स्टुअर्ट